इतकंच सांगायला आलोय की माझा हेतू तुला दुखावण्याचा नव्हता. इतकी आठवण येते? माझी आठवण आली म्हणून नाही, आठवण करून द्यायला आलोय. हॉस्पिटलमध्ये तू हे विसरली होतीस. म्हणजे विसरली होतीस की ठेवून आली होतीस मला माहित नाहीये. तिला द्यायला हवं ना, म्हणून आलो. घे. हे काय आहे? तिच्या बँकेचं लेटर आहे ना? तू मला दिलेल्या सरप्राईज गिफ्टचं रिटर्न गिफ्ट. गुड नाईट. डिवोर्सची नोटीस? ताई ऐक. विक्रांत मला डिवोर्सची नोटीस पाठवली. हा मला डिवोर्सची नोटीस कशी पाठवू शकतो? बँकेचं लेटर? ओ, हे का ते बँकेचं लेटर? म्हणजे हे सगळं मानसी तुला माहिती होतं. हाऊ स्मार्ट विक्रांत. म्हणून मला इकडे माहेरी सोडून गेला विक्रांत आणि तू या सगळ्यात सामील होतीस, बरोबर? प्लीज हळू बोल. आय डोंट केअर. मी कोणालाही घाबरत नाही. प्लीज तुझ्या पाया पडते, तू प्लीज ओरडू नकोस. मला लेटर पाठवतो विक्रांत. नाही, हे लेटर मी असं फाडणार नाही. आता बघच, मी विक्रांतलाही सोडणार नाही आणि तुला सुद्धा मानसी नाही सोड. पाणी काय दिसत नाही तुम्हाला ते पाणी ठेवलेलं? आणि जरा जेवताना
विचार करणं बंद कर. आणि मी इथे का थांबलोय? तुझ्याशी गप्पा मारायच्या आहेत म्हणून. मला काय एकट्याने जेवता येत नाही. इतकी वर्ष तेच करतो ना मी. सवयच लागले मला. लावून घेतली मी म्हण ना. सॉरी, डोक्यात जरा वेगळंच काहीतरी चालू होतं. बरं, मी विजय, तुझा बाप, आठवतंय? बाबा, हा, आहेस म्हणजे जागेवर आहेस. तुला ते माहिती आहे ना, उदर भरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म. जेवायचं म्हणून जेवू नकोस. ते एक पवित्र काम आहे. या भावनेने जेव. मी ठीक आहे आता. गुड गुड. तुम्ही काहीतरी सांगणार होतात बाप होण्याआधी. हेच की आता रात्री अपरात्री असं येणं थांबव. वाजले किती बघ. काय ना विक्रांत, तुझा जन्म होण्याच्या आधी मी असाच होतो आणि अजूनही तसाच आहे. आणि हाच माझ्या बाबतीत प्रॉब्लेम आहे आपल्या घरच्यांचा. पण तू तसं करू नकोस. तुझ्या जन्म होण्याआधी ना घरामध्ये काय धमाल चालायची. कोण होणार, मुलगा होणार का मुलगी होणार, त्याचं नाव काय ठेवायचं, या सगळ्या वंश परंपरागत चर्चा. आणि या चर्चेत मी कधीच नसायचो. बाळ घरात येणार म्हणून सध्या आपल्या घरामध्ये काय चर्चा, काय गप्पा, काय खाणं पिणं, काय धमाल चाललेली असते. नाही, मला मान्य आहे की तुला कामं असतात. शिवाय तुझा व्यवसाय असा आहे की तुला वेळ पाळता येत नाही. तरी पण बघ, शक्यतो जमव. एकदा मोनिकाला जाऊन घेऊन ये तिथनं आपल्या घरी. एकदा धमाल गप्पामध्ये ती आली ना, ते सगळं विसरून जाईल. जगाची कामं करत हिंडणारा, त्यापायी उशिरा येणारा, कसली जबाबदारी न पाळणारा बाप, असा त्या काळात माझ्यावर शिक्का बसला तो बसला. आता काय तो पुसणं शक्य नाही. तू असा शिक्का लावून घेऊ नको स्वतः. बस, मला बाकी काय सांगायचं नव्हतं, इतकंच. तेव्हा आता तू जेव पटापट आणि झोपायला जा लवकर. माणसाला झोप हवी नाही का? तुम्हीच सांगता ना डॉक्टर म्हणून. मी जरा जाऊन येतो एक चक्कर मारून. हा, एक महत्वाचं काम आहे माझं. हस ना, असं मस्तपैकी हसायचं रे. मजा असते आयुष्यात. हसत राहा. पटापट चल, पटपट चल चल चल. तुम्ही टेन्शन नका घेऊ. टेन्शन नको घेऊ तर मग मी काय करू? तुम्हीच सांगा ना. त्या माणसाला मी लग्नाच्या आधीच भेटले होते. त्याच्यापासूनच मला दिवस गेले. तो माणूस घरातल्या सगळ्यांसमोर ही गोष्ट मान्य सुद्धा करतो. तोच माणूस डिलिव्हरीच्या 1 महिना आधी माझ्यावर व्यभिचाराचा आरोप करतो. मी काय करू? प्लीज मॅडम, कंट्रोल प्लीज. I'm sorry. I'm sorry. त्याने पाठवलेली ही नोट. तुम्ही म्हणत असलेल्या गोष्टी जर खऱ्या असतील तर या माणसाच्या ओव्हर कॉन्फिडन्सची दाद द्यावी लागेल. मला काहीच सुचत नाहीये. तुम्ही सांगा ना मी काय करू प्लीज. तुम्हाला काय वाटतं? डिवोर्स म्युच्युअल कन्सेंटने पण होऊ शकतो किंवा तुम्ही केस फाईट करू शकता. हो, पण फाईट करून काय फायदा आहे? बदनामी होणार ती होणारच आहे ना. मॅडम, तुम्हाला कळत नाहीये तुमची बाजू किती तगडी आहे ते. तुम्ही केस लढलात तर तुम्हीच केस जिंकू शकता अशा जमेच्या बाजू आहेत तुमच्याकडे. आणि तुम्ही जर केस जिंकलात तर अब्रू नुकसानीचा दावा खूप मोठा असू शकतो. काय करूया तुम्हीच सांगा. व्हॉट? आणि हे तुम्हाला आत्ता सांगतोयस?
आय एम प्राऊड ऑफ यू विक्रांत. हॉस्पिटलला ये, मी वाट बघते तुझी. या. कळलं का? तुला हे माहिती होतं? मग तू नाही मला सांगितलंस ते? मला वाटलं विक्रांतने सांगितलं असेल. उत्तम केलं विक्रांतने, नाही? खरं तर हे सगळं आधी केलं असतं ना तर एवढा मनस्तापच झाला नसता. तुला आवडलं नाहीये? नाही, असं काही नाहीये. नाही, कारण काही झालं तरी ती तुझी बहीण आहे. बहीण असली तरी चूक ते चूकच ना. आज ना मी विक्रांतला ट्रीट द्यायचं ठरवलंय. तू पण ये. येशील ना? हो, येईन मी. हात बीत धरून असं माहेरी सोडून येणं हे विक्रांतला कधी जमेल असं वाटलंच नव्हतं मला. अरे राहून राहून मला एक प्रश्न पडतो, हे धाडस विक्रांत मध्ये आलं कुठून? बरं, हे घरी माहितीये का? नाही नाही, आणि तुम्ही प्लीज नका सांगू. या, म्हणजे अजूनही लपवाछपवी चालू आहेच तर. लिहून घे. हे घरी कळल्यानंतर धक्का जरूर बसेल, पण घर एका ग्रहणातून वाचेल, बाकी काही नाही. आई, चहा ठेव. काय झालं? वाट बघते ग मधूची, केव्हा येईन म्हणाला होता तुम्हाला. महत्वाचं काम? काय झालं? अगं बाई, आल्यावर सांगते ना तुला मी. येतो म्हणाला आणि अजून कसा आला नाहीये? नाही, तुम्ही अशा काळजीत पडलात ना की माझ्या मनाला भुंगा लागून. हा बघ, काय झालं रे? हा, अगो बाई. अहो अहो, अरे तेव्हा ही कशाला गेली बोलवायला? काय झालं? आता तुम्ही कशाला आलात? तुला मी सांगितलं होतं यांना बोलवायला. नाही, पण मला खूप काळजी वाटत होती ना, म्हणून मीच बोलवलं. अरे काय झालंय? काय काय झालं आई? मधू काका काय झालं? अरे बाबा सांग ना. अरे काय घोळ घातला यानं? काय रे? बरं झालं तू सगळ्यांना बोलावलंस. मीच सांगतो. कारण काय आहे की उशिरा गोष्टी कळल्या की संशय वाढतो. अरे बोल ना बाबा. विजय, मोहन, गीता, अलका, कदाचित तुम्हाला माहिती नसेल म्हणून सांगतो. गावच्या एका जमिनीची केस चालू होती. हो माहितीये. काय झालं त्याचं? काय होणार? हरलो असणार आपण. नाण्या, तू मग मला भेट. आज त्या केसचा निकाल लागला. माईने मुद्दामून सांगितलं होतं कोणाला सांगू नकोस म्हणून. बाबा बोल ना. खरं तर येणाऱ्या बाळाचा पायगुण तिला पाहायचा होता. एक बरं झालं मोनिका इथे नाहीये. जाऊ दे, गेली जमीन तर जाऊ दे. काय झालं? केस हरलो का आपण? अरे का? मी असं म्हणालोय का? मग बोल ना, काय बोलायचं ते लवकर. माई,
आपण केस जिंकलेली आहे. टेन्शन देऊन ठेवतो. मला वाटलंच होतं. मी म्हटलं मला वाटलंच होतं मधू खोटं बोलत असणार. माई, बाळाचा पायगुण अगदी उत्तम आहे. मी देवासमोर ठेवून जा येते, हा? जा जा जा. आई अभिनंदन. आज ना पुरणपोळ्यांचा बेत करूया. मधुकाकांच्या फेवरेट. आता ठरलं, या जमिनीतला थोडा भाग बाळाच्या नावावर. पायगुण कसला? ही सगळी आपल्या वकिलाची करामत आहे. मला नंतर आतमध्ये भेट, मग मी तुला सांगते. मोहन आणि विजय, काय तुम्ही दोघं जरा पाळण्याचं बघा. मधू, मी तुला 2 बक्षीस देणार. चल ये. विक्रांत, आज तुला माझ्याकडनं पार्टी. का? कधी नव्हे ते तू कौतुकास्पद वागलायस. म्हणजे माहेरी सोडून येणं वगैरे खूप झालं. ऍडिशन टू इट नोटीस वगैरे पण. आत्या प्लीज, मला तुझं हे वागणं आवडलं नाहीये. का? कारण ती गोष्ट सेलिब्रेट करण्यासारखी नाही आहे. माझ्यासाठी आहे. वाव, पिझ्झा पार्टी. I'm gonna grab a bite. Very nice. So, कशाबद्दल चर्चा सुरू होती? नोटीस सेलिब्रेट करायची का नाही ह्याच्याबद्दलच बोलत होतात ना तुम्ही? खरं तर ना ही गोष्ट सेलिब्रेटच केली पाहिजे. नाही म्हणजे मी तर करणारच आहे. कारण आता आमने सामने सरळ वार करता येतील ना. विक्रांत, तू या थराला जाशील असं मला खरंच वाटलं नव्हतं. आणि तुझ्याबद्दल तर मला काही बोलायचंच नाही. रादर आता ना मला काहीच बोलायचं नाही. कारण आता फक्त बोलण्याची नाही तर करून दाखवण्याची वेळ आली. खूप मस्त धक्का दिलास तू विक्रांत. पण आता माझी वेळ. एक सांगते, तू मला गाफील ठेवून वार केलास ना, आता मी सांगून वार करणार. आणि फक्त तुझ्यावर नाही, तुझ्या घरातल्या प्रत्येक माणसावर. हा शब्द आहे माझा. मार्क माय वर्ड्स.